राम राम मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ आणि त्याचबरोबर शुभ गुरुवार. तर आज आहे गुरुवार आणि इकडं सगळं काही काम आवरलं आणि आंघोळ झाल्या सगळ्यात आधी पहिलं काम म्हणजे उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं इकडं चालू होतं माझं. गुरुवार म्हणलं शुक्रवार म्हणलं की उंबऱ्याला हळदीचं लेपन हे मी करते म्हणजे करतेच. बघा, ज्यावेळेस आपण आपल्या उंबरट्याला मुख्य दरवाजाच्या ज्या उंबरट्याला हळदीचं लेपन करतो त्यावेळेस एकदम फ्रेश असं वाटतं आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश ही नक्कीच करते. ज्यावेळेस आपला मुख्य दरवाजा जो आहे तो सुशोभित असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. कारण हळद ही अशी आहे ती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि हळदीने माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते. त्याच्यामुळे प्रत्येक गुरुवारी उंबरट्याची पूजा करून उंबरटा स्वच्छ धुवून, तसं तर बघायला गेलं तर आम्ही दररोजच उंबरटा धुतो. इबिताचा खडा असतो त्या इबिताचे पट्टे ओढून दररोजच उंबरट्याची पूजा आमच्याकडून होतच असते. पण गुरुवारी शुक्रवारी अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन ही आवर्जून आम्ही करतो म्हणजे करतोच. तर इकडं मस्तपैकी इकडं माझी पूजा चालू आहे. उंबरट्याची पूजा केली इकडं आणि धूप दीपसुद्धा लावून इकडं आरतीसुद्धा लावली. कारण म्हणजे पूजा झाली की लगेच उंबरट्याची पण पूजा करायची. आता इकडं छोटीशी का होणार रांगोळी मी दररोज काढतेच. कधी कधी शक्य नाही होत तर राहू देते, पण गुरुवारी मात्र गुरुवार शुक्रवार रांगोळी मी काढते म्हणजे काढतेच. तर इकडे मी काय केलं, गोपद्म काढले रांगोळीने छानपैकी, त्याच्यावर हळदी कुंकू टाकलं. म्हणजे वेगळीच एक प्रसन्नता वाटते ज्यावेळेस आपण दारामध्ये रांगोळी काढतो, पाण्याचा सडा मारतो, रांगोळी काढतो किंवा उंबऱ्याला म्हणजे उंबरट्याला हळदीचं लेपन करतो. त्यावेळेस बघा आपलं मन पण एकदम प्रसन्न वाटतं आणि आपल्याला पण प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये पण फ्रेश वातावरण राहतं आणि घरातील जी नकारात्मकता आहे, घरामधील जी निगेटिव्हिटी आहे तर ती निगेटिव्हिटीसुद्धा निघून जाण्यास मदत होते ती म्हणजे या हळदीच्या लेपनाने. तर ताईंनो, आवर्जून प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी तुमच्या उंबरट्याला हळदीचं लेपन नक्की करा. तर अशा प्रकारे छान असं हळदीचं लेपन केलं आणि इकडं गोपद्म पण काढले. त्याचबरोबर आता आज गुरुवार म्हणलं की इकडं गॅसची पण पूजा आली. आता बघा, चुलीची पण पूजा मी करते बरं का, पण आज काय आता पाऊस म्हणजे पावसाळा सुरू झाल्यामुळे त्यावेळे काय गॅस म्हणजे चूल काय पेटवणं होत नाही. त्याच्यामुळे का नाही आता गॅसवर स्वयंपाक चालू असतो. म्हणजे कधी जसं होईल तसं मी चुलीवर पण करते, गॅसवर पण करते. मग इकडे गॅसवर पूजा दररोज म्हणजे गॅसवर दररोज आपला स्वयंपाक चालू असतो. मग सगळ्यात आधी गॅसची पण पूजा करायची. मग दररोज आपल्याला करणं शक्य नसतं. दररोज काय करतो आपण, पटकन स्वयंपाकाला लागतो. पण शुक्रवारी गुरुवारी तर निदान आपल्या गॅसची पूजा करावी. मग आता बऱ्याच जणांना वाटेल गॅसची पूजा काय करायची बरं. तर बघा, आपल्या स्वयंपाकघरात ही अन्नपूर्णा माता असते आणि आपण याच्यावर स्वयंपाक करतो, स्वयंपाक आपला शिजवतो, त्यामुळे आपली अन्नपूर्णा आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी. आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासू नये. आपल्या घरामध्ये जे काही धनधान्य आहे ते कायम आपल्या घरामध्ये टिकून राहावं, त्यासाठी अन्नपूर्णा मातेची पण तितकीच पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं. मग त्याच्यामुळे अन्नपूर्णा माता म्हणजेच आपलं स्वयंपाकघर, आपला गॅस याचीसुद्धा पूजा इकडं माझ्याकडून म्हणजे मी करून घेतली. त्याचबरोबर इकडं कपडे पण इकडं धुवायचे झालेले होते आणि इकडं चालू होती तुळशीची पूजा. आता तुळशीची पूजा म्हणलं की सगळ्यात आधी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं म्हणजे जल अर्पण करायचं आणि नंतर तुळशीला जल अर्पण करून नंतर महादेवाची पूजा करून तुळशीची पूजा करून सूर्यदेवाची पूजा करून मग आता बघा आभाळ असल्यामुळे सूर्यदेव तर काय नव्हते आलेले, कारण पूर्ण ढगाळ वातावरण होतं आणि त्याच्यामुळेच कपडे पण इकडे लवकर धुवून टाकलेले होते. आणि मग इकडं तुळशीला काय केलं, थोडंसं कच्चं दूध वाहिलं. आता प्रत्येक गुरुवारी आणि शुक्रवारी तुळशीला कच्चं दूध आवर्जून व्हायला पाहिजे, कारण तुळशीला कच्चं दूध वाहिल्याने आपल्या घरात सुख समृद्धी आनंद पैसा सर्व काही टिकून राहतो. लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धीची ही म्हणजे पैसा अडका जो सुख समृद्धी आहे त्याची वाढ होत जाते. त्याच्यामुळे प्रत्येक शुक्रवारी हा उपाय तर आवर्जून
करायलाच हवा. त्याचबरोबर आणखीन खूप सारे उपाय सेवा खूप साऱ्या आहेत बरं का बघायला गेलं तर. पण मला जे शक्य होतं, जे मला म्हणजे करायला जमतं त्याच सेवा मी करत असते. तर इकडं आता मस्तपैकी झाली, पूजा झाली, सगळं काही झालं. आता गुरुवार म्हणलं की गाईला हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गूळ हा खाऊ घालायचा असतो. आता बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुम्ही ऐकलं असेल गाईला हरभऱ्याची डाळ गूळ खाऊ घालावा. तर आवर्जून गुरुवारी तर हे काम करायलाच पाहिजे. आता गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ का खाऊ घालायचा? आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी, ज्या काही संकट आहेत, जे काही आपल्या नशिबाचे भोग आहेत, तर ते तर आपल्याला भोगावंच लागतात. कारण जे काही आपले कर्म आहेत त्या कर्मानुसार आपले भोग जे प्रारब्ध आहेत ते आपल्याला भोगूनच संपावे लागत असतात. पण आपल्या नशीब जे हातावरची रेषा आहे, आपलं नशीब बदलावं, आपल्या नशिबातील रेषा बदलाव्या यासाठी आपल्याला गाईला गूळ आणि हरभऱ्याची डाळ आवर्जून खाऊ घालायची आहे. ज्यावेळेस गाय आपला तळहाट चाटते, आपण ज्यावेळेस गूळ आणि हरभऱ्याची डाळ गायला खाऊ घालतो आणि आपला तळहाट ज्यावेळेस गाय तिच्या जिभेने चाटते त्यावेळेस आपल्या हातातील रेषासुद्धा बदलू शकतात. म्हणजे जे आपल्या आयुष्यातील वाईट जे आहे, जे अडचणी आहे, जे संकट आहे, तर ते नाहीसे होण्यास मदत होते आणि लक्ष्मी माताचा आणि गोमाताचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर बघा आज इकडं या ताई आल्या होत्या लसीकरणासाठी. लसीकरण म्हणजे शेळ्यांचं, जनावरांचं यांना लस देण्यासाठी बरं का. तर आता ही ना लस प्रत्येक म्हणजे शेळ्यांना, म्हशींना, गाईंना, सर्व जनावरांना असते. मग ही लस ना ज्यावेळेस आपल्या बघा शेळ्यांना जुलाब लागते किंवा सर्दी होते, ताप येतो किंवा त्यांना खोकला लागतो, तर हे येऊ नये, ह्यांना सर्दी होऊ नये किंवा ह्यांना जुलाब होऊ नये याच्यासाठी ही आधीच यांना लस दिली जाते. तर इकडं आज लस पण द्यायला चालू होती. तर बघा एकाला धरून अशा प्रकारे एक मिली बहुतेक एक मिली ह्यांना सर्वांना इंजेक्शनद्वारे इकडे लस दिलेली होती. तर बघा देणं पण ह्यांना तितकंच आवश्यक आहे बरं का. कारण ज्यावेळेस ह्यांना जर ना आमच्यात झालेलं आहे, आधी काय आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे लसचा प्रकार म्हणजे द्यावा लागतं असं एवढी काही माहिती नव्हती. तर त्याच्यामुळे का नाही आमच्या बकऱ्यांना इतका जुलाब लागला होता, सर्दी झालेली होती, त्याचबरोबर खोकला झाला होता आणि त्याच्यामुळे त्या बकऱ्यांना, शेळ्यांना इतका त्रास झाला होता का नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या एक बकरं पण म्हणजे मेलं त्याच्यामुळे बरं का. मग ज्यावेळेस आपल्याला याची माहिती नसते त्यावेळेस आपल्याकडून असं चुकून होतं. पण आता माहिती असल्यामुळे का नाही सगळ्यात आधी यांचं लस देणं म्हणा, काही औषध आहे, जे काही उपचार आहेत, तर ते उपचार औषधही आम्ही ना नक्की करून घेतो बरं का. तर हे काही म्हणजे सरकाराकडूनच ही लसची योजना जी आहे ना तर ती योजना होती आणि अशा प्रकारे सर्व शेळ्यांना, बकऱ्यांना लस आम्ही देऊन केली. आणि त्याच बघा सगळं काही स्वयंपाक झाला, काम झालं, सगळं झालं आणि अचानक मी काय केलं, मंदिराकडे म्हणजे शेताकडे गेले आणि शेताच्या म्हणजे मंदिराच्या बाजूला शेत लगेच सुरू होतं. तर तिथंच बघा छोटंसं डबकं होतं पाण्याचं. तर त्याच्यात बघा हे जे किरडू आहे, आता याला साप म्हणतात का किरडू म्हणतात, मी तर किरडूच म्हणेल कारण छोटंसं करंगळी एवढंच होतं पण लांब सडक होतं बरं का. आणि हे इतकं विषारी असतं की हे पाणीसुद्धा जरी चावलं का नाही तर पाणीसुद्धा मागू देत नाही. त्याच्यामुळे ना प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करताना का नाही एकदम जपून नीट म्हणजे खाली बघून काम करायला पाहिजे बरं का. कारण आता का नाही पावसाळा आहे, हिरवळ आहे आणि हिरवळ असल्यामुळे का नाही असे ही लहान सहान किरडं हे निघतातच. तर शेतकरी ताई आणि दादांनो सांभाळून शेतामध्ये काम करत जा. बघा साप हा शेतकऱ्याचा मित्र असतो असं म्हणतात. पण बघा मित्र तर असतोच पण आपल्यासाठी तो तितकाच विषारी पण असतो.